की जसं लाडकी बहीण योजना, जे आपला अर्धी तिकीटवाली आहे, जे महामंडळमध्ये महिलांना अर्धी तिकीट मिळते, यांच्यामुळे का होऊन राहिलं का सगळे जे जनता आहे, जे ग्रामीण भागातले मजूर आहे, कष्टकरी आहे, हे आळशी झाला आहे. जी फ्रीच्या योजना आहे, लोकांना फ्री नाही पाहिजे. विनाकारण तुम्ही यांना त्यांच्यात गुंतवून कास्तकार जे मजूर वर्ग आहे यांचं नुकसान करून राहिले. का सरकारच्या योजना याच्या चांगल्या पद्धतीच्या आहे, लोकांना उपभोगण्यासाठी किंवा त्यांचा फायदा होण्यासाठीच लोकांना ज्या योजना दिलेल्या आहेत त्या चांगल्या फायद्याच्या योजना दिलेल्या आहे. त्यामुळे त्यांचा लोकांना फायदा होत आहे आणि लोक त्यांच्या बाजूला आहे. यानं लाडकी बहीण काढण्यापेक्षा शेतीमालाला भाव दिला असता, शेतकरी सज्ज झाले असते. आम जनतेचाच पैसा आहे ना, म्हणून कसं आहे हे लाडकी बहीण ही योजना ते सोडा, कास्तकाराला चांगला भाव द्या, कास्तकार तुमच्या पाठीशी कधीही राहील. 1600च्या पिपा 2100 आणून ठेवला, 1500 देते ना 1000 वसूलते, याला सरकार म्हणते का? तेलाचे पिपे वाढवले पुन्हा समीक्षा आणि कंट्रोलच्या तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आहे. आम्हाला उन्हाळ्यापासून आम्हाला प्लास्टिकचे तांदूळ येत आहे. हे आमच्या समस्या पूर्ण झाल्या पाहिजे. लाडकी बहिणी योजनेचे पैसे जे आहेत हे वापस घ्या आणि हे सगळं कमी करा. निन्नीपासून तर एवढा खर्च आहे. भाव किती देते? 6,000 मध्ये का खर्च होईल? घरचं परपंच नाही चालू शकत तर ते 6,000 मध्ये भाव तरी भेटून राहिला का? फक्त इलेक्शन लढाचं, कोण निवडून आलं कोण नाही तेच पाहायचं, फक्त मतदान देऊन देतो. आम्हाला समजत नाही ना तेवढे विषय, म्हणून आमच्याकडून कोणी बोलू शकत नाही. तहसीलमध्ये तर बिलकुल म्हणजे आमदाराचंही वर्चस्व नाही आणि कर्मचारी तर मस्त. माझं स्वतःचं प्रकरण 9 महिन्यापासून थांबून आहे. मी टीचर आहे नागपूरला CBSE स्कूलमध्ये सर. आय एम व्हेरी एज्युकेटेड पर्सन सर, बट I am roaming for my right here and there. Sponsored by विठल कामत रेस्टोरेंट, भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स, अब धर्मपेट में सुबह के नाश्ते से रात के खाने तक शुद्ध शाकाहारी व्यंजनों का स्वाद. M वजलवार ड्राइविंग स्कूल, कार्डियन हॉस्पिटल, सुपर स्पेशलिटी हार्ट हॉस्पिटल इन सेंट्रल इंडिया, TK कर रोड, धंतोली, नागपुर. सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए. सोसायटी चहा, चहा जसा असायला हवा. द धरमपेट महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपला परिवार आपली संस्था. HCG, द स्पेशलिस्ट इन कॅन्सर केअर. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 माहोल क्या है या कार्यक्रमासाठी आम्ही निघालो आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघाकडे. चला तर नागरिकांशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया त्यांची मतं. माहोल क्या है या कार्यक्रमांतर्गत आम्ही आलो आहे हिंगणघाट शहरात. चला तर नागरिकांशी संवाद साधूया. काका, विधानसभा इलेक्शन्स आहेत काही दिवसांवर, काय वाटतं कोणाचा माहोल आहे? हवाच आता दोघांची चालूच आहे बरोबरीची, काँग्रेस आणि BJP. तुम्हाला काय वाटतं हिंगणघाट मतदारसंघात काय? ते आपल्याला काही राजकारण समजतच नाही. पण मतदान करताना तुम्ही? मतदान करतो ना, आपल्याला ज्याला मतदान करायचं आहे त्याला करायचं, चुपचाप राहतं. जे आता विद्यमान आमदार आहे तेच पुढे कंटिन्यू राहतील की काही चित्र बदलू शकेल? आमचं असं म्हणणं, जो काम करून त्यांनाच आम्ही मतदान करू. आताच्या आमदारांचा काय अनुभव होता? अनुभव आहे, काम केले त्याने आपल्या सिटीमध्ये. पुढील 5 वर्षात कोणते म्हणजे बदल तुम्हाला हवे किंवा कुठल्या समस्या सुटाव्या हिंगणघाट मतदारसंघाच्या, काय वाटतं तुम्हाला? आपल्या हिंगण त्याला मतदान जर केलं, त्याने हे केलं, कामं केले तर आपण त्याला सब मतदान करू आम्ही. तुम्हाला काय वाटतं काका, स्थिती बदलेल की स्थिती कायम राहील? नाही, बदलेल. स्थिती कायम नाही राहणार. काय कारण वाटतं तेव्हा? कारण त्याच्यामध्ये असं आहे की जो कामं झाले की बाकीचे जो कामं करायचे आहे ते अजून व्हायची आहे, त्याच्यामुळे ती स्थिती बदल. एकच एक व्यक्ती नेहमी जर केलं तर कार्य होत नाही. ते सरकारने ज्या योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, तुम्हाला वाटतं काही स्थिती बदलेल किंवा काही परिणाम होईल निवडणुकीवर? कोणता नाही होत. किती आणल्या तरी निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. निवडून देऊ. काकू, लाडकी बहीण योजनेचे आले का पैसे तुम्हाला? नाही आले आम्हाला. तुम्ही फॉर्म भरला होता? भरला, आम्हाला झाली 2 आले महिन्याची. तुम्हाला? 2 महिन्याचे आले. आम्हाला नाही आले, 1 महिन्याची नाही आले. तुम्हाला? नाही. तर काही दिवसांवरच विधानसभा इलेक्शन आहे. काँग्रेस येईल, BJP येईल की अजून कोणी अपक्ष येईल? आम्हाला आहे का गरीब गुद्याला काहीतरी सांगा तुम्ही. हो ना, मग आम्हाला नाही भेटले ना. आम्हाला काय सांग, कोण नाही पोसाले.
लाडकी बहीण योजनेचे आले का तू? हो, पण या महिन्याचे नाही आले. आता काही दिवसांवर इलेक्शन आहे विधानसभेचे, तर काय वाटतं काय चित्र राहील? चित्र बदलेल की तेच राहील? बदलेल. काही दिवसातच विधानसभा निवडणूक आहे. बरोबर आहे. काय वाटतं राज्यातलं काय चित्र कायम राहील की बदलेल? आता राज्याच्या चित्राच्या संदर्भामध्ये संपूर्ण परिस्थितीचा अंदाज अजून आलेला नाही आहे. त्याच्यामुळे काय सर्व जनता संभ्रमित झालेली आहे. त्याच्यामुळे कोणत्या पक्षाला फुल बहुमत मिळेल हे मी सांगू शकत नाही. माझी अशी इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीची सरकार, भाजप सेना युतीची सरकार आली पाहिजे की शेतकऱ्यांना न्याय मिळेल. त्या संदर्भामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळणं फार गरजेचं आहे. हिंगणघाट मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं, काय सांगाल? चित्र कायम राहावं की बदलावं? हिंगणघाट मतदारसंघाचं चित्र कायम राहावं. काय कारण? कारण म्हणजे काय, कार्यसम्राट आमचे आमदार आहे समीर भाऊ कुनावार यांनी विकासाचा एक झंझावात आणला 10 वर्षामध्ये. हिंगणघाट हा मतदारसंघ पहिले बॅकवर्ड होता. बॅकवर्ड असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये संपूर्ण त्यांचं कार्य जोरात चालू आहे आणि एक संयमी व्यक्तिमत्व असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजामध्ये ख्याती आहे. त्यामुळे काय झालं की समाजामध्ये त्यांना लोकप्रिय आमदार असल्यामुळे पुनश्च त्यांचा चान्स आहे. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? माझ्या मते तरी सध्या तरी संभ्रमावस्थेत स्थिती आहे. कारण कसं आहे की BJP तर जे वर्किंग करत आहे ते चांगलं वर्किंग आहे. आमदार साहेब आहे त्यांच्याबद्दल तर नो डाऊट आहे. माझ्या मते तरी ते निवडून येतील असं मला वाटते माझ्या मते. परंतु कसं असते की बाकी पण जे लोक आहे, राष्ट्रवादी झाले, काँग्रेस झाले, हे पण सध्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे. तर त्या लोकांच्या जे संपर्क आहे तो चांगला आहे. तर त्यामुळे फाईट थोडी चांगली होईल. परंतु जे सरकारच्या योजना आहे त्याचा काही फरक पडू शकते. तुमच्या मतदारसंघात होईल का काट्याची टक्कर? हो, काट्याची टक्कर होईल. परंतु पारडं सध्या समीर भाऊचंच जड आहे. तुम्ही व्यापारी आहेत, त्या दृष्टिकोनातून काय वाटतं निवडणुकांबद्दल? निवडणुकाबद्दल म्हटलं तर आपल्या या हिंगणघाट विधानसभेला आतापर्यंत समीर भाऊ सारखे आमदार अजूनपर्यंत या विधानसभेला लाभलेले नाही. यांचा जो कार्याचा जो झंझावाट आहे हा पूर्ण विधानसभा एका मर्यादित क्षेत्रापुरतं पूर्ण विधानसभामध्ये, आणि त्यांनी आपली आमदारकी पणाला लावून जे वर्धा जिल्ह्याचं जे आर्वी किंवा वर्धेला जाणारं मेडिकल कॉलेज हे आमच्या हिंगणघाट विधानसभामध्ये आणलं. महत्त्व एवढा विरोध असताना आपली आमदारकीचा राजीनामा पणाला लावून त्यांनी हा मेडिकल कॉलेज जो आमच्या हिंगणघाट विधानसभेला आणलं. त्याच्यामुळे त्यांचं आधी तर होतंच वन साईड निवडणूक होऊन येईल. आमचा आमदार पुन्हा निवडून येईल, पुन्हा. पण अनेक योजनांबाबत नाराजी आहे, भेदभाव केला जातो असाही आरोप केला जातो विरोधकांकडून. काय वाटतं त्याबद्दल? नाही खरंच अशी स्थिती आहे का? नाही, तशी काही स्थिती नाही. त्यांचं ते कामच आहे, ते करत राहणार आहे. पण तो जसं लाडकी बहीण योजना ही खूप यशस्वी झालेली आहे. मध्य प्रदेशनंतर सगळ्यात जास्त जर त्याचा आला, आणि आमदारांनी प्रत्येक गावोगावी कॅम्प लावून वयोश्री, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि आपले PM विश्वकर्मा योजना यांचे बरेच ठिकाणी कॅम्प लावून बरेच उमेदवारांना किंवा जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले आणि त्यांना आता वेळेवर लाभ मिळतच आहे. तो एक प्लस पॉईंट आहे त्यांचा. पण यांचा एक साईड इफेक्ट असा होऊन राहिला की जसं लाडकी बहीण योजना जे आपला अर्धी तिकीटवाली आहे, जे महामंडळमध्ये महिलांना अर्धी तिकीट मिळते, यांच्यामुळे का होऊन राहिला का सगळे जे जनता आहे, जे ग्रामीण भागातले मजूर आहे, कष्टकरी आहे, हे आळशी झाला आहे. सरकारने याच्याबद्दल पण विचार करायला पाहिजे की जी फ्रीच्या योजना आहे लोकांना फ्री नाही पाहिजे. विनाकारण तुम्ही यांना त्यांच्यात गुंतवून कास्तकार जे मजूर वर्ग आहे यांचं नुकसान करून राहिले. कारण का फ्रीमध्ये मिळाला तो 8-10 दिवस काही कामावर जात नाही. शेतकऱ्याचं पण नुकसान होतं, त्यांना मजूर मिळत नाही वेळेवर खुरपणी बाकी त्यांच्या शेतीचे जे कामं आहे ते एकटा करू शकत नाही. मजूर अभावी ते कामं त्यांचे तसेच राहतात आणि इफेक्ट तोवाला त्यांच्या उत्पन्नावर पडतो. त्याच्यामुळे सरकारने या गोष्टीवर विचार करायला पाहिजे की जे फ्रीमध्ये देऊन राहिलो आपण, अनाज फ्री, अर्धी तिकीट आणि जे काही फ्री द्या तुम्ही. विद्यार्थी, अपंग यांना पहिलीपासून तर डिग्रीपर्यंत फ्री द्या ST महामंडळ. परंतु हे जे अर्धी तिकीट आहे आणि 75 वर्षाच्या वर तर फ्री तिकीट आहे म्हातारे लोकांना, विनाकारण ते हिंगणघाटला येऊन किंवा शहराच्या ठिकाणी गर्दी करते आणि यांचा प्रभाव हा कामावर होतो कास्तकाराच्या. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने हे बंद करायला पाहिजे. बाकी व्यवस्थित आहे सगळ्या सरकारचं, परंतु ह्या गोष्टी आहे यांच्यावर विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही काय करता काका?
काय नाही साहेब. शेती करतो. मग शेतकरी म्हणून तर पण राज्यात नाराजी आहे, काही ठिकाणी आनंदाचंही वातावरण आहे. काय सांगाल, तुमचा अनुभव काय वाटतं? नाही, शेतकरी आहे, पण कसं आहे, बी बियाणं खत पाणी हे सगळं महाग आहे आणि ते म्हणजे मालाले भावच नाही, त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहेत असं आहे. हमीभावाबद्दल खूप नाराजी आहे. हो, बिलकुल बरोबर आहे. तुमच्या मतदारसंघात काय स्थिती आहे? आमच्या मतदारसंघात समीर भाऊ येण्याची शक्यता पूर्ण 100% आहे आणि त्याच्यासारखा माणूस पुन्हा होणारही नाही, नेणारही नाही असं समजायचं. येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये काय वाटतं, सत्ता बदल होईल? कुणाच्या हवा? बिलकुल बदल हवा. कुणाचं पारडं जड वाटतं, महाविकास आघाडी की महायुती? महाविकास आघाडी बिलकुल 100%. कारण आहे कोरोना काळातले कामं आणि आताचे हे लाडके बहीण योजनेनं पूर्ण धुमाकूळ मचून ठेवला. 1600च्या पिपा 2100 आणून ठेवला. 1500 देते ना 1000 वसूलते. याला सरकार म्हणते का? तुम्हीच सांगा, तुमच्या मतानं म्हणते का? अरे गरीब गुद्द्याचा विचार करायला पाहिजे सरकारनं. 1500 देते ना 2100 वसूलते, याला सरकार नाही म्हणत. सरकारनं सर्वाचा विचार करून चालायला पाहिजे. हिंगणघाट मतदारसंघाबद्दल काय सांगाल? तुमच्या स्थानिक परिवर्तन 100% परिवर्तन होणार. कोणते प्रश्न सुटले नाही असं वाटतं तुम्हाला? तिथे मेडिकल कॉलेज आलं होतं हिंगणघाट सिटीला, तालुक्याला, तर ते हिंगणघाट सिटीत न देता दुसऱ्या गावात नेऊन ठेवलं. आज हिंगणघाटात आलं असतं, हिंगणघाटात किती डेव्हलप झाला असता, मार्केट वाढलं असतं, धंदे वाढले असते, रोजगारी वाढली असते, म्हणजे रोजगार मिळाला असता. आता ते दुसरीकडे गेलं, त्याला काय अर्थ आहे? आणायचं ज्यानं मेहनत केली आणण्यासाठी तो बिचारा अलगच राहिला, भलता झाला, हात शेकून गेला, त्याला काय अर्थ? काय वाटतं येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये कुणाचा माहोल आहे? सध्या आता महाविकास आघाडीचा खासदार निवडून आलेला आहे, त्याच्यामुळे आता अटीतटीची बाजूला चालणार आहे. आणि 10 वर्ष समीर कुणावारला झाला, त्याच्यामुळे जनता पण आता नवीन चेहऱ्याला प्रोत्साहित देणार आहे. कारण नवीन चेहरा हा लोकशाहीसाठी महत्त्वाचा असतो. कारण लोकशाहीमध्ये 10 वर्षानंतर बदल व्हायला पाहिजे. आम्ही समीर कुणावारला 10 वर्ष निवडून दिलं, आता नवीन उमेदवार निवडून यावा अशी आमची अपेक्षा आहे. कोणाचं नाव चर्चेत आहे? सध्या महाविकास आघाडीचा जो बी हे आहे तो काट्याची टक्कर देईल, कुठलाही असो उमेदवार. कारण कसं आहे, लोकशाहीमध्ये बदल व्हायला पाहिजे. जो एखादी आमदार जर तो आयुष्यभर निवडून येत आहे तर त्याला स्वतःची मालमत्ता वाटते विधानसभा, आणि तो भ्रष्टाचार बी करू शकते आणि लोकशाहीला तो घातक आहे. पुढच्या आमदारांकडनं काय अपेक्षा आहे की हिंगणघाट मतदारसंघात काय बदल व्हावे, कोणत्या समस्या सुटाव्या? हां, तर जसा नवीन आमदार आला तसं त्याचं कॅरेक्टर बदलतो आणि नवीन आयडिओलॉजी असते, त्याच्यामुळे नव्या गोष्टी निर्माण होतो. आणि नवीन जर सरकार महाविकास आघाडी आलं तर त्याचे पण आयडिओलॉजीमध्ये फरक होईल. आणि नव्या सरकारमध्ये ज्या गोष्टी ज्या त्यांच्या प्लॅनिंग कमिटीमध्ये ज्या गोष्टी निर्माण होईल त्या इथं निर्माण, म्हणजे उद्योगधंदे चालला. 10 वर्षापूर्वी समीर कुणावारनं बरेच आश्वासन दिले, आज समीर कुणावार त्या क्वालिटीचा आहेच नाही ना. समीर कुणावारामध्ये बरेच बदल झालेले आहे. तुम्हाला काय वाटतं, काय सांग? माझ्या तरी यांनी बदल व्हायला पाहिजे. हिंगणघाटमध्ये आता नवीन चेहरा कुठला तरी आला पाहिजे. आणि जे होऊन राहिलं मेडिकल कॉलेजच्या, आणि आम्ही हिंगणघाट रहिवासी जे कुठल्या पण भागात हो, पण हिंगणघाटलाच मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे होतं. हे आमदार साहेबांनी करायला पाहिजे होतं. म्हणून आम्ही त्याच्याने हिंगणघाटवासी त्रस्त आहोत आणि आम्हाला नवीन चेहऱ्याची आवश्यकता आहे. सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी किंवा ST महामंडळात. काय वाटतं इलेक्शनमध्ये काय फरक पडेल? त्यांनी काही फरक नाही पडणार. कारण की ह्या जो योजना आहे, या योजनेमागे आता 400 रुपयांनी तेल वाढलं आणि ह्या योजनाचं काही असं मला तरी वाटत नाही का काही फरक पडणार. आगामी विधानसभा निवडणुकामध्ये तुम्हाला काय वाटतं, राज्यात कोणाचं पारडं जड आहे? भारतीय जनता पार्टी. आणि हिंगणघाट मतदारसंघाचं बद्दल बोलायचं झालं तर समीर कुणावार बिलकुल फिट आहे इथे, आणि समीर कुणावरच निवडून येणार. कारण का 2 टर्म जे झालेले आहेत समीर कुणावारांच्या, ते एकदम चांगल्या पद्धतीचं झाले आहे. आणि त्यांचं विकास काम त्यांनी खूप केलेलं आहे. मेडिकल कॉलेज आणलेलं आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून हा आत्ताच नेमका त्यांना पुरस्कारसुद्धा राष्ट्रपतीच्या हस्ते मिळालेला आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी जी आहे ते आमदारकी या पदाला शोभण्यालायक आहे आणि योग्यरित्या आहे. आणि विकास भरपूर झालेला आहे आणि खूप सारा त्यांचं जनसंपर्क जो आहे तो दांडगा आहे. रोज त्यांचा दरबार भरतो त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांच्या लोकांच्या ते संपर्कात आहे, लोक त्यांच्या संपर्कात आहे. सरकारतर्फे ज्या योजना आणल्या गेल्या आहेत महिलांसाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांसाठी, काही ठिकाणी समर्थन मिळतं, काही ठिकाणी विरोधी होतो आहे.
तुम्हाला काय वाटतं की याचा कितपत परिणाम होईल? नाही, परिणाम तर चांगला होणार आहे, कारण का सरकारच्या योजना याच्या चांगल्या पद्धतीच्या आहे. लोकांना उपभोगण्यासाठी किंवा त्यांचा फायदा होण्यासाठीच लोकांना ज्या योजना दिलेल्या आहेत त्या चांगल्या फायद्याच्या योजना दिलेल्या आहे. त्यामुळे त्यांचा लोकांना फायदा होत आहे आणि लोक त्यांच्या बाजूला आहे. आत्ताच त्यांनी कामगार मेळावा घेतला आहे. त्या ठिकाणी फक्त 36,000 कामगारांना किट वाटपचं नियोजन होतं त्यांचं, परंतु 53,720 किट्स त्यांनी वाटप केलेलं आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त किट्स वाटप केले आणि त्याचा लोकांना फायदा मिळालेला आहे. आम्ही आलो आहोत समुद्रपूर तालुक्यातील रेणकापूर बोडका गावात. इथे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला येत्या विधानसभा निवडणुकीत हिंगणघाट मतदारसंघाबद्दल काय सांगाल की आमदारांचं काम व्यवस्थित आहे की तिथे तुम्हाला बदल? चांगल्या पद्धतीत व्यवस्थित काम आहे. सगळंच काही त्यांचं येतं. आता जामला मेडिकल कॉलेजचं काम आणलेलं आहे त्यांनी आणि आमच्या क्षेत्रामध्ये भरपूर त्यानं रोडचे कामं केले आहे. सगळेच काही हॉस्पिटलचे वगैरे नाही का, तर चांगल्या याच्यात काम केलं आहे आणि समोर बी आमचे त्यांनाच निवडून आणण्याचे प्रयत्न आहेत. पुढच्या 5 वर्षात काय अपेक्षित आहे की कोणत्या समस्या सुटल्या पाहिजे तुमच्या या मतदारसंघातल्या? ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे जसं रोडचे म्हणजे कामं तर तसेच ठप्प आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि जसं पाहिजे जसं व्यक्तिमत्व ह्या क्षेत्रामध्ये तसं व्यक्तिमत्व म्हणजे असं इथं म्हणजे उच्च शिक्षित असायला पाहिजे. अंगठा बहादूर तर आमदार आतापर्यंत झालेलेच आहे, पण असं इथं असं मिळालं पाहिजे की जे आता मी तहसीलमधून आलो, तहसीलमध्ये तर बिलकुल म्हणजे आमदाराचंही वर्चस्व नाही आणि कर्मचारी तर मस्त. माझं स्वतःचं प्रकरण 9 महिन्यापासून थांबून आहे. आमदार लक्ष देत नाही, खासदार आता अमर काळे आता म्हणे मागं आलं तर म्हणे तर बापू लक्ष देतो म्हणे, तर तेही देत नाही, वोटिंग पुरतं देते. आणि समस्या आहे. मग ह्यासाठी काही इथं उच्च शिक्षित व्यक्ती जसं मी तरी म्हणेन की जसं काही जे म्हणजे जो आमदार बनो खासदार बनो त्याला काहीतरी कायद्यातलं कळलं पाहिजे आणि समस्या कळली पाहिजे आणि लोकांचे विचार काय. आता हे लोक माहिती आहे का प्रत्येक गावामध्ये आता जसे तुम्ही सर्वे करताय तर त्या सर्वेमधून माहिती आहे का ह्या लोकांना माहिती आहे का काय आता 1500 रुपये दिले त्यानुसार माहिती आहे का हे लोक माहिती आहे का आपापल्या बायाले म्हणून का 1500 तरी भेटते वोटिंग करा, पण त्या 1500मुळे समस्या यांच्या सॉल्व्ह होईल का? यांचा आता सोयाबीनला भाव माहिती आहे का आता गुजरातमध्ये किती आहे आणि महाराष्ट्रात किती आहे आता कालच्या पेपरलाच होतं. आता यांना माहिती आहे का ते सोयाबीनचे भावही कळत नाही. आता कापसाचे भाव म्हणते लोक 8,000 रुपये आहे. आता इलेक्शन कापूस निघायच्या आधीच इलेक्शन होणार आहे, पुन्हा यांचे भाव पडणार आहे. मग समस्या पुन्हा येणार आहे आणि समस्याच क्रिएट करायच्या आहे नेत्या लोकांना. जसं माहिती आहे का एक तर यांच्या म्हणजे जे माल आहे कापूस आहे सोयाबीन यालाही भाव नाही आणि इथं तशा सुविधा नाही ना. इथं चांगलं उच्च म्हणजे का म्हणते इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आता मेडिकल आलं होतं, मेडिकल आता ठीक आहे तो इश्यू कुठेही असो मेडिकल आलेला आहे. तर इथं ना व्यवस्थित कॉलेज आहे ना, आमदारांनी कॉलेज आणलेलं आहे ना खासदारांनी कॉलेज. म्हणजे यांना एक तर यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पुणे मुंबईला पाठवावं लागते आणि ते पुणे मुंबईचे कॉलेज कोणाचे आमदार खासदाराचेच आहे. म्हणजे इकडं यांचा लॉस इकडं पैसा देते आणि तिकडं त्यांच्या कॉलेजमध्ये नेऊन देते आणि देण्यापुरती नाही. त्याच्यानंतर हे लोक म्हणतात की ह्या कॅटेगरीला इतकी स्कॉलरशिप दिली, त्या कॅटेगरीला इतकी स्कॉलरशिप दिली. स्कॉलरशिपच्या वेळेस जर यांनी ठरवलं का आपल्या मुलाला स्कॉलरशिप द्यायचं तर तिथेही इतक्या 1760 गोष्टी आहे का त्याही ह्या फुलफिल करू शकत नाही. त्याच्यामुळे कसं आहे उच्च शिक्षण म्हणजे माझं तरी एक असं म्हणणं आहे की इथं जे जसं आता आपले जे आता जे आपले आमदार आहे कुणावार साहेब, मी त्यांच्याविषयीमध्ये का त्यांचं काम चांगलं नाही, पण त्यांचं काम चांगलं आहे. येणारा व्यक्ती तो तसाच राहणार आहे, तोही काही कॉलेज आणणार नाही. पण यांचा जो इम्पॅक्ट आहे कुठं जे मुंबईत मंत्रालयामध्ये आहे तो कुठंतरी यांचं म्हणजे शब्द चालत नाही. नाहीतर कोणते कॉलेज आणा, कंपनी आणा, हे आणा ते आणा आणि यांच्या मुलांना जर इथं रोजगार जर मिळाला तर कुठंतरी हे लोक म्हणजे समाधानी होईल. आणि यांचा कुठंतरी यांना जसं कापसाले भाव कमी आहे, सोयाबीनला भाव कमी आहे, पण यांच्या मुलांना ॲडमिशन इथंच मिळत आहे. मग यांच्या मुलांना जर उच्च शिक्षण इथंच मिळालं तर यांचा मुलगा शिक्षण इथंच घेईल आणि यांना मदतसुद्धा इथंच करेल. मी टीचर आहे नागपूरला CBSE स्कूलमध्ये सर. आय एम व्हेरी एज्युकेटेड पर्सन सर, बट आय एम रोमिंग फॉर माय राईट हिअर अँड देअर. आणि आम्हाला असाच जर चान्स मिळाला तर आम्ही म्हणतो का आमचा आवाज आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन उठू आणि आम्ही म्हणू का आमच्या ह्या जेणेकरून जाऊ द्या विधानसभेमधले किती गावं आहे मला माहीत नाही, पण हिंगणघाटपासून समुद्रपूरपर्यंत जेवढे गाव आहे ना तेवढ्याचा जर विकास केला ना तरी कोणताही आमदार निवडून येते. आता विचार करा ह्या रोडवरचा गाव काय तुमच्या गावाचं नाव? रेणकापूर. आमदारही जाते, खासदारही जाते, कलेक्टरही जाते, तहसीलदार जाते, सारी जनता जाते, पण ह्या गावातला विकास माहिती आहे कुठे दिसत आहे तुम्हाला? ना तुमच्या गावाचा विकास ना तुमच्या पोराचा विकास. फक्त बायाले 1500 दिलं त्याचा विकास आहे आणि ते काही दिवसच आहे म्हणजे बस झालं, बाकी काहीच नाही. हे लाडकी बहीण योजनेमुळे काय कितपत परिणाम होईल काय वाटतं? तो लाडकी बहीण योजना जे भेटली आहे त्याच्यामध्ये
सध्याचं काही सांगू शकत नाही आम्ही, पण मेन हे चुकीचं आहे केलं. सरकारने जे केलं हे चुकीचं केलं आहे. याच्यामध्ये लाडकी बहिणी पैसे 1500 रुपये देण्यापेक्षा कास्तकाराला भाव द्यायला पाहिजे, सोयाबीनला भाव द्यायला पाहिजे, कापसाला भाव द्यायला पाहिजे, किंवा कोणत्या तरी रोडबद्दल किंवा कोणत्या याच्याबद्दल हे करायला पाहिजे. आता आम्ही खेड्यामध्ये सध्या खेड्यातच असल्यासारखे आहे, पण खेड्याच्या हिशोबानं जे आहे हे करायला पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत काय चित्र होईल? आमच्या आमदाराबद्दल काही टेन्शन नाही, सर्वांचं सहमत आहे. पण हे जो पक्ष आहे ना, हे पक्ष जनतेच्या हिताचं नाही आहे. पहिला प्रश्न अशी गोष्ट आहे का आता या सरकारनं शेतमालाला भाव द्यायला पाहिजे होता. शेतमालाचा भाव कमी, तेलाचा भाव वाढला आणि लाडकी बहीण पुढे आणली. काय झालं, 2000 रुपये आमच्या बायाला देते, 1500 रुपये बायाला देते. बाया घरात चालत पाहिजे तसे कामं करायचे नाही, चालल्या मिटिंगला. मिटिंग आहे काय म्हणते, बचत गट आहे, हे लफडं आहे, हे आज लफडे चालू आहे. म्हणून कसं झालं, आज घरही सर्वांचे घरं सारखे नाही आहेत. हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, यानं लाडकी बहीण काढण्यापेक्षा शेतीमालाला भाव दिला असता, शेतकरी सज्ज झाले असते नाही का. अहो आमचे पिढून पिढी लोक शेत्या करून राहिले, छोटंसं घर बांधायची ताकद नाही आहे. राजकारणात पाऊल टाकला का साल्या बिल्डिंग आणि 100 एकर वावरं घेतात, पैसा पडते का त्याच्याजवळ? आमच्या जनतेचाच पैसा आहे ना. म्हणून कसं आहे, हे लाडकी बहीण ही योजना ते सोडा, कास्तकाराला चांगला भाव द्या, कास्तकार तुमच्या पाठीशी कधीही राहील. आगामी विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात कोणती नावं चर्चेत आहे, महायुती आणि महाविकास आघाडी? आता आमच्या समुद्रपूर सरकारमध्ये जर विचार करतो म्हटलं ना, तर काँग्रेसवर जास्त जोर आहे. युसेनच्या माहोल क्या है या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहे हिंगणघाट मतदारसंघातील राळेगाव या ग्रामीण भागात. आपण नागरिकांकडनं जाणून घेऊया की त्यांच्या काय समस्या आणि येणाऱ्या आमदारांकडनं काय अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणत्या समस्या सुटल्या पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे. नळ योजना आली पंतप्रधानाकडून, पण नळाले पाणी येत नाही 15-15 दिवस. याची दक्षता घेतली पाहिजे. हे रोडचे कामं घेतले पाहिजे. कास्तकाराचं एवढं नुकसान करते रोई डुकरं, त्याचीच दखल घेतली पाहिजे. कापसाले भाव पाहिजे. ग्रामसेवक ऐकत नाही. याची तक्रार नाही केली का तुम्ही लोकप्रतिनिधींकडे? सर्वाकडे केली. 8 दिवसात आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी बंद होते, पुन्हा 8 दिवस चालते, मग पुन्हा बंद होते. प्रॉब्लेम खूप आहे. आम्ही विचारलं, हो वायर जरून आहे, मोटार जरून आहे, असंच प्रॉब्लेम सांगते. निम्नीपासून तर एवढा खर्च आहे. भाव किती देते, 6000 मध्ये का खर्च होईल? घरचं परपंच नाही चालू शकत, तर ते 6000 मध्ये भाव तरी भेटून राहिला का? त्याले जेव्हा आम्ही पेरण्यापासून जर वाढेपर्यंत आम्ही हे कष्ट करून त्याला सिंचून राहिलो, त्याले मोल तर द्या. बे अंदाज आमच्या भावानं तुम्ही घेऊन घेता. कष्ट आम्ही करायचे, सल्फेट पासून, पेरणीपासून, यंत्रपासून, हर कास्त. आता बाई म्हणसान तर 250 रुपये बाई आहे. 250 रुपये एका बाईचे. 500 रुपये रोज. हो इरभर 12 वाजेपर्यंत 250 आहे. 12 वाजेपर्यंत 250 रुपये रोज आहे. इरभऱ्याचा 500 रुपये रोज घेते बाई. मग एका बाईले 500 रुपये रोज देऊन जेव्हा आम्हाला 6000 रुपये कापसाचा भाव भेटन तर का परवडलं? हे त्याले तर भावबाजी द्या म्हणा. फक्त इलेक्शन लढाचं, कोण निवडून आलं कोण नाही तेच पाहायचं. फक्त मतदान देऊन देतो. आम्हाला समजत नाही ना तेवढे विषय, म्हणून आमच्याकडून कोणी बोलू शकत नाही. का आम्हाला तेवढं समजलं असतं का आम्ही मतदान कोणाला द्यायचं, त्यानंच जर आम्हाला आणून दिलं असतं तर आम्ही बोललं असतं का हे निवडून आलं पाहिजे. पण आम्हाला काहीच कास्तकाराला फायदाच नाही. लाडक्या बहिणीवालेले 1500 रुपये भेटू शकते. आता सगळ्यांना भेटले, मला नाही भेटले. मी करून सुद्धा नाही भेटले. केवायसी करायला गेली, दोन्ही बँक केले, केवायसी केली, आता पैसेच नाही आले. मग का कारण ह्या लाडक्या बहिणीचे बंदे कागद करायला गेले, 2 दिवस बँकेत लाईनीत राहिली, चक्कर येऊन बसा लागलं खाली, तरी पण पैसे नाही भेटले. मग 2 दिवस गेले की नाही त्याच्यामध्ये. आता नागरिकांनी सांगितलं की रोही डुकरांचा पण त्रास आहे, असं काही? रोही डुकराचा आहे सर, ते बर्ड आहे आमच्याकडे, तर त्याचा रोही डुकराचाही त्रास आहे. ते आता ते तारागीन फॉरेस्टवाले लोकांना टाकले तार कंपाऊंड घेऊन, पण तेवढे तार कंपाऊंड सुद्धा फोडून येतेस, रोही डुकरं येतेस वावरात. पण पंचनामा करून नुकसान भरपाई किती मिळते? पंचनामे काहीच नाही. रुपया नाही देत. ज्याला भेटायचे त्याला भेटते, जे करते ते नेहमी. आता सर 250 रुपये रोज ठेवून त्याच्या मागे जर आम्ही लागलो तर 2 दिवस 3 दिवस तिथं एक कागद करायला 3 दिवस जाते. मग तिथं जाईल का आपलं घरचं काम टेबल? मग 3 दिवस एका दिवसाला तर एखादा माणूस राहिला बा चांगला समजदार, त्याला समजते ते करून घेते. पण आम्हाला समजतच नाही तर आम्ही कुठे जाऊन करायचं? तुमच्या मतदारसंघात काय वाटतं की स्थिती काही बदलू शकते का? ह्यावेळेस तर सर बदलणार म्हणून असं इच्छा भरपूर आहे. ह्या सरकारनं म्हणजे काहीच उपचार करून काही केलं नाही. कास्तकाराचा फायदा नाही केला, कोणा रोजमजुरीवाल्याचा फायदा नाही केला नाही. आणि एक तर काय महागाई खूप वाढवली.
आता ह्या वेळेस म्हणजे तिला पेपा 2200-2300 रुपये पेपा झाला. गरीब रोजगाराने का करावं, का खावं सांगा. हे आता 1500 रुपये किंवा 3000 रुपये लाडका बहिणीला देऊन आले. हेच ना देता कास्तकाराला भावभाजी बरोबर दिली किंवा भावभाजी देऊन गरीब रोजगारले रोजगार दिला तर याचाच फायदेशीर राहील. आणि मजूर म्हणजे काय कमी केलं पाहिजे. म्हणजे भावभाजी जी आहे वाढली हे कमी केली. म्हणजे सिलेंडरचे भाव आता भरपूर वाढले. आता पहिलं 400 रुपये 450 रुपये रोजगार भेटू शकत होते ते कमी होते. आता जास्त वाढले झाले. आता त्याचं मतदान आलं तर अजून 200 रुपये घटवले. आता अजून मतदान वाढलं तर वाढून आलं तर 200 रुपये पिपाळ जास्त वाढले. हेच भाव रेट कमी झाले पाहिजे, बाकी काही नाही. आमदाराविषयी आमदार आमचे चांगले आहे. पुणेवार सर आमचे चांगले आहे. मग त्याचे पक्ष चांगला नाही ना. पक्षामुळे आम्ही पुरे बदलून गेलो. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आले का पैसे? आले ना. तुम्हाला आले. तुम्हाला काय वाटतं की कोणत्या समस्या तुमच्या सुटल्या पाहिजे? काय सांगा? म्हणजे सिलेंडर स्वस्त पाहिजे, इलेक्ट्रिक बिल पाहिजे आणि हे रिचार्ज झालं आहे आणि हे तेलाचे पिपे वाढवले पुन्हा. आणि कंट्रोलच्या तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आहे. आम्हाला उन्हाळ्यापासून आम्हाला प्लास्टिकचे तांदूळ येत आहे. हे आमच्या समस्या पूर्ण झाल्या पाहिजे. इलेक्ट्रिकचं बिल किती वाढवलं, महिन्याचं बिल किती येते? पहिलं 3 महिन्याचं 400 आणि 300 आहे. आता 1000-1200 रुपये 1500 कधी पण 5000 येते उन्हाळ्यामध्ये. मग का करावं आम्ही गरिबांना? उन्हाळ्यात मजुरी राहत 8 महिने आम्हाला मजुरी करावी लागते. 4 महिने आम्ही घरी राहतो. मग काय करायचं? आता आम्ही घरी येऊ मजुरी नाही तर. लाडकी बहिणी योजनेचे पैसे जे आहेत हे वापस घ्या आणि हे सगळं कमी करा. आम्ही काही मागतले नाही, दिले तर घेतले. सगळ्यांनीच घेतले. आता आम्ही मजूर वर्गात आम्ही तर भरणार. सगळ्यांना भरल्यावर त्यांनी संधीचा फायदा घेतला तर आम्ही तर घेणारच आहोत. पण नसल आम्हाला द्यायचं नको ते, पण आमची हे समस्या पूर्ण करा म्हणा. बहिणी योजनेचे पैसे वापस घ्या. आम्हाला नाही पाहिजे, पण हे सगळं आहे ते नाही का कमी करा. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 माहोल क्या है या कार्यक्रमांतर्गत आज आम्ही आलो होतो हिंगणघाट मतदारसंघात. शहरी भाग असो ग्रामीण भाग असो आम्ही नागरिकांशी संवाद साधला, त्यांचं मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि नागरिकांनी देखील दिलखुलासपणे आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांच्या समस्या देखील मांडल्या. लाडकी बहीण योजना असो किंवा शेतीला हमी भाव असो, त्यांनी मनमोकळेपणानं आपल्या व्यथा मांडल्या. आता त्या येणारं सरकार आणि येणारे आमदार त्यांच्या समस्या सोडवतील का हा प्रश्न आहेच, पण समस्या सुटाव्या एवढंच प्रामाणिक इच्छा. कॅमेरामन दिनेश सातोदेसोबत मी राहुल जोशी, USN न्यूज, हिंगणघाट. भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स विट्ठल कामत अब नागपुर में। सुबह के नाश्ते से रात के खाने में पाएं ऑथेंटिक भारतीय स्वाद। फैमिली और फ्रेंड्स की प्योर वेज रेस्टोरेंट में पहली पसंद विट्ठल कामत रेस्टोरेंट, धर्मपेट टावर, मलाबार जूलर्स के सामने, धर्मपेट, नागपुर। अब ड्राइविंग सीखने से लेकर लाइसेंस पाने तक की हर चीज होगी एक ही जगह। एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड, जहां एक्सपर्ट्स और अनुभवी इंस्ट्रक्टर द्वारा विदर्भ के सबसे बड़े और एकमात्र 4 व्हीलर ट्रैक पर ट्रेनिंग दी जाती है और ट्रेनिंग पूरी होने पर गवर्नमेंट नियम के अनुसार ड्राइविंग लाइसेंस भी उपलब्ध कराया जाता है। एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड में मोबाइल एप्लीकेशन और ड्राइविंग सिमुलेटर द्वारा भी 4 व्हीलर ड्राइविंग की ट्रेनिंग दी जाती है। आज ही ज्वाइन कीजिए एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड या कॉल करें 9767 777 4777 पर। Guardian Hospital, super speciality heart hospital in central India. Our speciality: bypass surgery, heart attack, valve replacement, peripheral stenting, balloon valvotomy, angiography, angioplasty, aortic surgery, vascular surgery, high risk surgery, pacemaker implantation, fully equipped ICU and dialysis unit. Guardian Hospital, Tikekar Road, Dhandoli, Nagpur। डाकू लगते हैं ना, आज भी याद है आए थे जब डाकू ही थे। चल रहे हमारे घर का रिवाज है कि दुश्मन भी आएगा तो कुछ खाकर ही जाएगा, छोटे हथियार डाल दे, आज से हम इज्जत की रोटी कमाएंगे, नहीं तो भूखे ही सो जाएंगे। सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए।
HCG कॉम्प्रिहेंसिव कैंसर केयर सेंटर, मध्य भारत का सबसे बड़ा BMT सेंटर एवं 2 बीम रेडिएशन टेक्नोलॉजी। अब आपको हैदराबाद, मुंबई, बैंगलोर जाने की जरूरत नहीं। सेम ट्रीटमेंट HCG कैंसर केयर सेंटर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा सभी जन आरोग्य योजना लागू। हमारा पता ऑटोमोटिव चौक, कलमना रिंग रोड, नागपुर। अपॉइंटमेंट के लिए संपर्क करें।